नमस्कार मित्रांनो, मी सुनील यांचं स्वागत करतो आता माझ्या 5व्या ब्लॉगमध्ये. तर आज आम्हाला रामनवमीचा शो आहे. आज आमचे 2 शो आहेत. एक शो धारावीला, एक शो हळदीचा आहे आणि एक चेंबूर कॅम्पात आहे. तो लाईव्ह ट्रॉली शो आहे. म्हणजे ट्रॉलीवरती साऊंड सिस्टम वगैरे दिलं आहे आम्हाला आणि ती रॅली निघणार आहे. ती आम्हाला चेंबूर कॅम्पच्या सिग्नलपर्यंत म्हणजे हनुमान मंदिरापर्यंत वाजवायचं आहे. सेकंड टीम आमची निघेल आता 5-6 वाजेपर्यंत धारावीला निघतील. मी आता निघतोय कारण आम्हाला बॅलन्सिंग वगैरे पण करायची आहे तिकडे. तर आणि जाताना तर मला शूट करायला जास्त काय भेटणार नाही कारण मी एकटाच आहे. मला एकट्यालाच गाडी चालवायची आहे. माझ्यासोबत आता कोणच नाही आहे. बाकी आता अर्धे कुठेच मला पण माहीत नाही. दबडे मला सारखं फोन करतोय. बघू आता भेटतो तुम्हाला पुढे. ओके बाय टाटा. ऑर्डर ना हां इथे दिसत ही आपली गाडी. चलो धन्नो निघूया आपण आता लोकेशनसाठी. खूप वेळ झाला आपल्याला पण बॅलन्सिंग पण करायची. चला भेटूया लोकेशनला. काळ्याने आणि मशीनचं फिटिंग कर रहा है. गाडीवर फक्त आपल्याला घेऊन जायचं. फक्त लोक गाडीवर जायचं. ड्रम फिटिंगचं काम चालू आहे. तुझ्या पप्पाने विचारलं मी आता. तुझे पप्पा बोले गेला तो खालती हा पप्पांना पप्पा आता गेले ना खाली. सुट्टीवाला माणूस सामान काढलंय. संध्याकाळी काय संध्याकाळी येईल ना आता. का काम संपल्यावरती का तिकडेच थांबू. नाही टी शर्ट तू बोलला टी शर्ट नाही घालायची. तुम्हाला बोलला टी शर्ट नाही घालायची. आयफोन मध्ये रेकॉर्डिंग असतं ना रेकॉर्डिंग आहे ना आयफोन मध्ये रेकॉर्डिंग होतं. मी मामाला पण फोन केला. मी अनमोलला टी शर्ट हा मला काय बोलला टी शर्ट नाही घालायचं. फोन केला. मग मी तुला का फोन नाही करू. विषय तुझा पुढे हे हाय टी शर्ट लगेच घामाने घाण टी शर्ट म्हणून ठेवले. आयफोन मध्ये रेकॉर्डिंग पाहिजे होती. एवढं तर ऐकायला येतं. भैरा नाही चिकन आहे मी. दादा का यही स्टँड आपला स्टँड उतर जाएगा ना. काय आणलंय मग मोडेक्स आणलाय. दादा कुठे आहे मग. दादा पोचला लोकेशन. कीबोर्ड कसा आणला. दादा 1:30ला पोचलाय. मला बोलले कुठे आहे तुम्ही लोक. तर मी बोललो पोचलो लोकेशनला. सेटल होतं. बोलतो मला सुचा बनवता. त्यांनी फोटो पाठवला. बोलतो याचा डिजिटल सेटअप माझ्या समोर लागला आणि तुम्ही हात गोडावला. दादाला सुट्टी आहे काय. दादानी त्याचा 2 लाखाचा कीबोर्ड आणलाय आज. यामा मोडेक्स खोलू शकत नाही भाई पण त्याची अमानत आहे. आता खोलल्यानंतरच आपण अनबॉक्सिंग दाखवू. आमचा गोडाऊन भेटूया आता थेट लोकेशनला. चुकी झाली आम्हाला माफ करा. काय रे दादाला बोललो टाइम व्हॅल्यू आहे की नाही. मला आमच्या बँकचं छोटा पण तुला यायला होतं की नाही लवकर. हा होतं मी कल्याणला आहे. आणि फक्त त्या दादाने मला व्हॉट्सअपला फोटो पाठवला सेटअपचा. मी पोहोचलो आणि आपण गोडाऊनलाच. दादा आज का सुट्टी घेऊ मलाच त्यासाठी हाफ डे घेतलीच ती मोठी गोष्ट आहे. 10 वर्षांनी आज आल्या ग्रुपमध्ये वाजवायला. सेंट्रल गव्हर्नमेंटचा माणूस आहे आमच्याकडे. बरोबर आहे बरोबर. आमच्याकडे मंत्रालयाचा माणूस आहे. 1 2 3 शेट आता आम्हाला लिंबू सरबत पाचतात. इथे साऊंडचं काम चालू आहे. दाखवतो तुम्हाला पुढे साऊंड. सध्या आता थोडं आम्ही थंड होतो. खूप गरम झाले. खूप गरम होते. भेटतो तुम्हाला आता पुढे सेटअप वगैरे दाखवतो काय. कडकच्या उन्हात लिंबू सरबतची मजा.
त्यांच्यावर लागेल गोळा ब्लॉगर आहे आणि हा लिंबू सरबत रेडी क्रिया चला रॅली संपली रॅली संपली शेवटचा पेपर आजचा शो असा आहे आपला सेटअप काम सुरू आहे अजून साऊंडचं कारण की आपल्याकडे गाड्या पण नाही आपल्या गाड्या लगे रो मुन्ना भाई लगे रो चला सेटअप लावायचा आता सेटअप लावून जरूरत नाही अभी ये कौन बोला पहले वो बताओ बोला भाई नहीं कौन बोला तू ही तो बोल रहा था कभी तू ही तो बोला फोन करके कभी ये बताओ आप ऐसा इतने क्यों भडके हो आप आय एम ओनली जोकिंग जास्त मनावर घेऊ नका जास्त मनावर घेऊ नका प्रशांदा आम्ही फक्त आपलं उभं करतो सेट होऊ दे दादा उभं राहील ना दादा उभं असतील ना दादा तू पॅड मला कांदा देतो अरे तू भाई जेवढा तर होतं ना ग्रँडिंगचा जेवढा तर स्टँड आहे तो दादा कितीला स्टँड आहे एक्चुअली मेरे को कब समझ में अमेजन पे मेरे 700 सामने आया 15,000 स्टैंड है 15,000 रोटो आहे त्याच्यात अमेझॉन रोटो आ जाएगा उसमें रोटो आएगा स्टैंड है कालच बोललो ना एक रोटो आहे म्हणून मी आल्याला रिक्षात काय विचारलं माहिती ना तुम्हाला की पहिला तो स्टँड कुठे आहे तो सांगा चेंबूरहून इथं तुझ्याकडे येतं ना आई गाडी रमटवतोय तसं तुझ्याकडून चेंबूर जाताना स्लो झालं काय बोलतो एका कीबोर्ड मध्ये ना 2 गाड्या आहेत. मला गाडी हातात चालू दे माझ्या घरी घरी नाही मला त्यांचं समाधान नाही व्हायचं. डरवणं जरुरी डरवणं जरुरी काही रमटवत नाही येताना फुल पद्धतशीर आलं एकदम स्लो अड्डा बिड्डा बघतोय हे वाईट झालं काय वाईट आपला ऐक ना कॉन्सर्ट असेच ते उभे असं लावतो ना लावला ना 2 रोड तिकडे कॉन्सर्ट बसतील माझं गाडी कसा राहणार गाडीवाला इथे राहील गाडीवर येते का दादा? नाही ना इथं नेक्स्ट लावली योगेश्वरी लावले तिथे नाही लावत राजा आणि मला एक पाण्याची बॉटल दे ना पाण्याची बॉटल इथं ट्रक पण मोठा चला भेटतो तुम्हाला सामान लावून पण एकच दिवस दुसऱ्या दिवशी नवीन क्रमांक ड्रमचा पण नवीन स्टँड हे आपण स्टँड नवीन आहे ना थोडक्यात त्याला सांगायचं की आम्ही स्टँड नवीन घेतलं हे काढलं संदीप
थँक्यू भावा निघाला? याच्यासाठी. थँक्यू खूप प्रेम. चावी दिले ना. चला सेटअपचं काम चालू आहे. काम सुरू आहे. सिंगल माईकच लागतो कोणतं. हा माहिती आहे. मध्ये पण स्टँड लावलं. माईक लावायची. श्रीरामांची मूर्ती ट्रॉलीवरती ठेवतात. रामनवमी आज. 2 hours later. देव माणूस आला एकदाचा. आला अरे नाही कपडे पण घाण झालेले ना, तुला चेंज पण करतो. मग तुला खूप फोन केला भाऊ थोडी बॅलेन्सिंग बाकी आहे. बॅलेन्सिंग नंतर आपल्याला चालू करायचं आहे. दादा खाऊन घे ना. आजचा सेटअप स्वातंत्र्य ढोल ताशा पथक चेंबूर. पथक आपल्या भावाचंच आहे. यांचा पण शो त्याच मंडळाचा चालू आहे. मला आधी माहीत नव्हतं, इथे आल्यावरती माहीत पडलं. माईक सिस्टम झाली आपली. आता बॅलेन्सिंगला सुरुवात होईल काहीच वेळात. चला भेटूया आता. बॅलेन्सिंगला सुरुवात करायची. चला. पॅडची बॅलेन्सिंग सुरू आहे. काय नको फाळ का. A few inches later.
हॉस्पिटल चालू आहे, इथे इनलक्स हॉस्पिटल आहे म्हणून डीजे बंद केला आता. आता हॉस्पिटलच्या पुढे जाऊन आम्ही चालू करू. मूर्ति साथ में रखना, मूर्ति साथ में क्रॉस रोड के डीजे जनरेटर पालकी और मूर्ति सब एक साथ में रहेगी, कुछ भी आगे पीछे नहीं होगा, मैं अभी बता रहा हूँ. किती केअर करतोय बघ तो. चला भेटू आता वाजू पण.
शोला आलो आपण बघू शकता. मी लवकर जातोय घरी कारण माझा पेपर आहे. तर मी इकडेच माझा ब्लॉग संपवेल. चला भेटू. रोटो काढू. मला रोटो काढायचा आहे माझा. चला काय केला हाय हाय तर शो संपवून मी डायरेक्ट घरी आलो. मी तिकडे काही शूट केलं नाही कारण तिकडे माझ्यासोबत कोण नव्हतं. जाताना पण मी एकटाच होतो आणि येताना पण माझ्या गाडीवरती मी एकटाच होतो. तर मला बाकीचं काय शूट करायला भेटलं नाही. उद्या माझा पेपर आहे म्हणून मी डायरेक्ट घरी आलो. तिथे माझा फक्त रोटो पॅक केला आणि मी डायरेक्ट घरी आलो. सामान ठेवायला मी गेलो ना तिथे कारण उद्या पण आमचा हळदीचा शो आहे तो एरियातच आहे. म्हणून आता मी उद्या पण डायरेक्ट जाईल. बघूया उद्याचा ब्लॉग तर मी बनवणार नाही कारण 22 तारखेपर्यंत माझे ब्लॉग नसतील आता कारण माझे पेपर चालू आहेत. बाकीचे जे व्हिडिओ असतील ते माझे 22 तारखेच्या नंतरच बघायला भेटतील. चला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू. खत्म. बाय बाय, टाटा, गुड बाय, गया.